माझ्या सर्वसामान्य लोकांना कसा होईल यासाठी राजकारण करणारा माणूस आहे. अरे तुम्ही इतके मोठे तर मग एका सर्वसामान्य माणसाच्या एवढा कशाला घाम फुटायला पाहिजे, एवढा कशाला घाम फुटायला पाहिजे. अरे माझा बाप मास्तर आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे ना, तुम्ही तर मोठे आहेत ना, तुम्हाला कशाला घाम फुटायला पाहिजे एवढा. हे येणारा काळ सांगेल तुम्हाला तुम्ही काय आणि मी काय. येणारा काळ सांगेल. आता जेवढ्या घोषणा दिल्या काय मला आवाज जाईल ना. जे राजकारणामध्ये का आपण काय केलं या मी अभिमानाने सांगू इच्छितो. तुम्ही मला 2019ला आमदार केलं. अरे आमदार झाल्यानंतर माझ्या डोक्यात समोर एकच प्रश्न होता की या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलं त्या प्रेमातून उतराय होण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. 20-20 घंटे नाही 21-21 घंटे काम केलं आणि प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं. या तालुक्यामधील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत समस्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला. रात्री अपरात्री एखाद्याचा फोन आला हॉस्पिटलच्या बाबत तर रात्री अपरात्री एखाद्या हॉस्पिटलला फोन करून ते पेशंट ऍडमिट करायला लावलं. एखाद्या शेतकऱ्याची जर गाडी कुठे एखाद्या पोलिसांनी अडवली तर त्यावेळेस रात्री 3 आणि 4 वाजता फोन घेऊन पोलिसाला सांगितलं शेतकऱ्याचं माल आणलं सोडायचं. बरोबर आहे, तिकडे हात केला संदेश नाही, गाडी सोडवली पाहिजे. अरे हे काय रात्री अपरात्री एखाद्याची गाडी जर टोल नाक्यावर अडवली फोन आला तरी फोन करून सांगितलं माझा कार्यकर्ता सोडून दे. हे सुद्धा लोकप्रतिनिधीचं काम आहे ना. अरे हे आमच्या तर एका कार्यकर्त्यांनी जाहीर सांगितलं एक फोन रेकॉर्ड दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. हे पैन तर माझ्या बाबतीत लावायला पाहिजे होते, जायला मिळायचं लय फायदा झाला. म्हणजे जग जाहीर लोक बोलतात का एक फोन दाखवा रेकॉर्डिंगचा, सर्वसामान्य लोकांचा रेकॉर्डिंगचा फोन दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. अरे लाज वाटतो दादा, किती लोकांना दिशाभूल करायची. लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला वेगवेगळ्या भागात गेले, मोठमोठ्याले आश्वासन दिले आम्ही हे काम करू आम्ही ते काम करू. अरे काय केलं आता तोंड अडवायची वेळ आली ना. तिकडे नगर तालुका श्रीगोंदा भागात जाऊन सांगितलं साखराईचं पाणी आणल्याशिवाय मी परत 5 वर्षात मत मागायला येणार नाही. आता काय तिकडं सांगितलं याला जाऊन आमच्या शेवगावला ताजनापूरचं पाणी आल्याशिवाय मी गावातच येणार नाही. लोकांनी मला सांगितलं सप्त्याला गेलो त्या दिवशी. अरे फिराकलेत नाही तर पाणी तर सोडून दे. अरे डाळ गुळ वाटली लोकांनी कशी रेकॉर्डिंग केलं बघा. कांदा ते अमित शहा साहेबांकडे गेले, ते गेले ते काही करा साहेब आमची वाचवा, आम्हाला तिकीट द्याच. आणि साहेब इकडं असं दाखवलं की आम्ही शेतीचा कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी गेलो. कुणीतरी त्यांना एखादा अर्धशाने भेटला असून उद्या निर्यात बंदी उठणार आहे, परदिवशी उठणार आहे. त्या महाशयाने लगेच बाईटच लावून टाकली मीडियाला, कांदा निर्यात बंदी 2 दिवसात उठणार. आणि त्यांनी छापलं कांदा निर्यात बंदी उठली. पारनेरच्या मार्केट कमिटीत सत्कार नाही, पारनेरला नाही झाला, नगर मार्केट कमिटीत सत्कार, श्रीगोंदा मार्केट कमिटीत सत्कार. त्यांना असं वाटलं का निर्यात बंदीच उठवल्या. भाषण तर असं आणलं मी ठरवलं होतं जर कांद्याची निर्यात बंदी उठली नाही तर मी मतच मागायला येणार शेतकऱ्याला. भाषण सुद्धा केलं, व्हायरल झालं भाषण. संध्याकाळी त्या सचिवांनी सांगितलं निर्यात बंदीच उठली नाही साहेब, निर्यात बंदीच उठली नाही. मग आता तुम्ही म्हणले होते निर्यात बंदी उठली नाही तर आम्ही मत मागायला जाणार, आता काय त्याच्यावर बोला ना. अरे आमच्याच्याने जे होणार आहे तेच बोललो आम्ही, जे केलं तेच बोललो आणि जे बोलतो तेच आम्ही करतो. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारी अवलाद आपली नाही. याचे काम मंजूर झालेले प्रमाण लावायचे. आमच्या नारायणगावच्या राजूला फोन केला, ते ठेवलेत ना डायऱ्या डुंगऱ्यावाले, कुठे राजू डपड्यावाले, फोन आला एका डपड्यावाल्याचा, राजू त्या दलित सुधार योजनेचे पैसे अमुक साहेबांनी मंजूर केले. कुठे आमचं राजू म्हणला साहेब दलित सुधार योजना
ही ग्रामपंचायतचा अधिकाराचा पैसा आहे, त्याचा तुमचा काय संबंध? येडेबिडे फोन ठेवा. आमचे सरपंच आहे ना नारायणगावचे, बरोबर आहे ना? मग म्हणजे दलित सुधार योजनेच्या कामाचं सुद्धा श्रेय घ्यायला लागले. म्हणलं काय? अरे स्वतः मी तर 1000 वेळा सांगितलं, मी माझा लेखाजोखा घेऊन बसतो, तुम्ही तुमचा लेखाजोखा घेऊन बसा. मी माझ्या विकासाच्या कामाचा लेखाजोखा घेऊन बसतो. मी पत्राने कुठल्या तारखेला कुठल्या मंत्र्याला पत्र दिलं आणि कुठल्या सचिवाला कुठल्या तारखेला भेटलो आणि कुठला काम मंजूर करण्यासाठी काय पाठपुरावा केलं, एक दाखवा ना पत्र, एक दाखवा ना. अरे तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र म्हणून लोकसभेमध्ये कामकाज पाहायला जाता, 5 वर्षात एक भाषण दाखवा ना माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी, एक भाषण दाखवा ना. अरे निलेश लंकेचे विधानसभेमध्ये भाषण बघा, किती प्रभावीपणे मांडता येते. यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, माझ्या बेरोजगारांचा प्रश्न सुटला पाहिजे, माझे MIDC वाढली पाहिजे, घुसपुरीची MIDC झाली पाहिजे, ढवळपुरीची MIDC झाली पाहिजे, माझे पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे. प्रयत्न तर केले ना आम्ही. अंगणवाडीचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, राज्यातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आमचे जगजाहीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवू शकतो. आमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विधान भवनामध्ये मागणी केलं. तुमचं एक दाखवा ना, तुमचं एक दाखवा ना. फक्त लोकांना एकदम दडपशाही दादागिरी, तुमच्या दडपशाहीला दादागिरीला आता भीक घालणार नाही कोणी. सोडून द्या. चमच्यांच्या जेव्हा राजकारण करणार आहे ना तुम्ही, तुमचे चमचे आणि तुम्ही येत्या 13 तारखेला घरी पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. याची भाषा करता. लाईव्ह मध्ये काय सांगितलं जातं? गरिबांचं राजकारण नाही, आर्थिक निकष बघा, श्रीमंत उमेदवार पाहिजे. अरे माझी काय चूक आहे? माझा बाप प्राथमिक शिक्षक आहे, मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो, यात माझा काय दोष आहे? अरे मला तुम्ही जर वंचित दलित जर मला समजत असेल तर त्या माझा काय चुकी? तर मला जर परमेश्वराने विचारलं असतं तर तुझा जन्म कोणाच्या घरात द्यायचं, मी सांगितलं असतं माझा जन्म एखाद्या राजपुत्राच्या कुटुंबात जन्माला घाला. अरे जन्मदाते आपलं जन्म कोणाच्या घरात जन्माला यायचं हे माहितीच माझी काय चुकी? आर्थिक निकष पाहिजे. अरे तुमच्याकडे सगळं आहे ना. अरे पण माझा बाप जरी प्राथमिक शिक्षक असेल, माझ्या बापाने मला काहीतरी समाजासाठी करण्यासाठी संस्कार घडवले ना, माझ्यासाठी काहीतरी दिलं ना. अरे जर तुम्ही जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची इतके जर अवहेलना करणार असेल तर या जिल्ह्यातल्या गरिबांनी तरी शांत नाही बसलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांनी शांत नाही बसलं पाहिजे. हे निलेश लंके वार नाही तुमची आई. उद्या तुमच्यासारख्या सुद्धा एखाद्या पंचायत समितीला जर तिकीट मागायला गेलं, हा जर तुमच्याकडे एखाद्या पंचायत समितीला तिकीट मागायला गेलं तर तुम्हाला सुद्धा विचारलं जाईल तुझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे किती पैसे. या या उत्तमराव पुढे या. आता हात नका वर करू, हात केलं का सगळे लोक तिकडेच बघा. त्यात मी आवाज देतो, या इकडे पुढे. उत्तमराव डाके साहेब इकडे या, वर या. म्हणजे मी कोणाच्या घरात जन्माला, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात जन्माला गेल्यानंतर जर तुम्ही त्याची जर त्याला खेदाने त्याच्याबद्दल जर बोलणार असेल आणि सांगितलं जातं काय गरीब कुटुंबातला माणूस असल्यानंतर भ्रष्टाचार करतो. अहो तुमच्या PA लोकांनी 15% पैसे गोळा केले ना, 15% पैसे गोळा. हे म्हणजे तुम्ही स्वतः काचाच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगड मारणारे हे लोक आहेत ना. तर माझे PA सुद्धा PA मला कधी कधी खाजगीत लोक सांगायचं, तुम्हाला फोन करतात मला, साहेब तुम्हाला PA कोणी? मी म्हणतो मीच माझा PA भाऊ, मीच माझा PA. मला तुम्ही 10 वर्षापूर्वी बघितलं, 10 वर्षाचा निलेश लंके ना आत्ताचा निलेश लंके काय बदल वाटला? लोकांना वाटलं होतं आमदार झालं, या ना उद्या ना, लोकांना वाटलं आमदार झालं माझ्या डोक्यात हवा जाईल. काय बदल वाटला सांगा बरं? काय बदल काय वाटला? अरे काय नाही. शेवट मी तर सांगतो, जाहीर सभेत सांगतो, मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता असणार आहे, उद्या पण कार्यकर्ता असणार आहे. माझ्यातला कार्यकर्ता हा नेहमी जीवन ठेवण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. एवढं या ठिकाणी इतक्या मॅसेजवर तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो आपल्याला या जर निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं असेल
आज खास करून आपल्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ठीक आहे, आपले पाहुणे म्हणून श्रीगोंदा असू, पाथर्डी असू, शेवगाव असू, राहुरी असू, या ठिकाणचे प्रत्येक जण आपल्याला मदत करणारे, प्रत्येक जण आपल्याला ताकद देणारे. पण ही निवडणूक आपल्या पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे. जर उद्या निलेश लंकेचा दगा फटका झाला तर सर्वसामान्यांनी राजकारणालाच आळा बसणार. ही पारनेरकरांच्या अस्मितेची लढाई आहे. जर पारनेरकरांनी ही निवडणूक सगळ्यांनी हातात घेतली तर आपल्याला ही निवडणूक अवघड नाही. जर प्रत्येक जण आपल्या हवेतच राहिलो, आपल्या आवेशात जर आपण राहिलो तर पुढे आपल्याला पस्तावा करण्यापेक्षा आता सावध झालेलं बरं. त्यामुळे प्रत्येकाने, मी उमेदवार आहे, ज्या पद्धतीने 2019ची निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक हे एक छोटं पॉकेट असतं. म्हणजे ज्यावेळेस मी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरतो, पुढं कर्जतचा पट्टा, कोपऱ्याचं गाव, म्हणजे पार जामखेडच्या आपल्या करमाळा बाउंड्रीला गाव, तिकडं पैठणच्या बाउंड्रीला गाव, इकडे राहुरीकडे गेलं तर पार राहुरी तिकडं पार संगमनेरकडे गाव, इतका मोठा जर मतदारसंघ आहे. या मतदारसंघात जर आपल्याला भविष्यात आपल्याला तोंड द्यायचं असेल तर पारनेरकरांनी शहाणं झालं पाहिजे. पारनेरकरांनी आता बाहेर पडलं पाहिजे. आणि बाहेर पडत असताना आपल्या तालुक्यातील आपल्या नंतरची जी 2 नंबरची फळी, त्या फळीने गाव सुद्धा सांभाळलं पाहिजे. आणि गावागावात आता सांगितलं पाहिजे, अरे ही आपल्या अस्तित्वाची लढाई. कैलासवासी गुलाबराव शेळकेंनी प्रयत्न केला, पण गुलाबराव शेळके साहेबांना त्या ठिकाणी यश आलं नाही. आता आपल्या तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई आहे, आपल्या तालुक्याच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. गावाचे गाव पॅक केले पाहिजे. उलट मी तर म्हणतो ग्रामसभेचे ठराव घेतले पाहिजे. नाही आता विरोधक उमेदवाराला गावात मत मागायला येऊन द्यायचं नाही, ठराव केले पाहिजे. कुठेतरी पुढे झालं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आता समजून नाही आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे, आपल्या तालुक्याची अस्मिता आहे, आपल्या तालुक्यासाठी लढणारा माणूस आहे, हे समजून सांगितलं पाहिजे लोकांना. हे प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे. 4 डापड्यावाल्यांना सांगितलं पाहिजे, अरे तुम्हाला जाळगुळ आली, तुमच्या समाजासाठी त्या काय हे तुम्ही आधी सांगा, मग दुसऱ्यांचं वाजवा. तुमच्या समाजासाठी काय हे तुम्ही सांगा, मग दुसऱ्यांचं वाजवा. अरे मी 5 वर्षामध्ये प्रत्येक गावात 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटीचे काम दिले का नाही? दिले ना. मी कधी कोणाला पक्ष विचारला, कधी कोणाला पार्टी विचारली? गैरसमज निर्माण झाला असेल, पण मी एखाद्याचा गैरसमज जर निर्माण झाला असेल तर मी त्याला सांगू शकतो. मी कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणाला इंटरफेअर केला, कोणाला चुकीच्या पद्धतीने ताकद दिली? मी आमदार झाल्यानंतर माझ्या डोक्यात होतं ती गावागावातल्या ग्रामपंचायतीमुळे जो गावात संघर्ष निर्माण होतो, ते संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी आपण सावधगिरीची भूमिका घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं, जी ग्रामपंचायत बिनविरोध होईल त्या ग्रामपंचायतला 25 लाख रुपये आपण त्या ठिकाणी शासकीय निधीतून देऊ. त्यामागे हेतू हा होता की गावातल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका जर बिनविरोध झाला तर गावात एक विचाराने गाव पुढे जाणार आहे. जर आपल्यासारख्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण जर एखाद्या पार्टीला चुकीची ताकद दिली, गावात जर संघर्ष झाला तर त्याचं भांडण 5 वर्ष टिकतं. लोक एकमेकाच्या सुखात जात नाही, एकमेकाच्या दुःखात जात नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केला पाहिजे, ही भावना मी ठेवतो. मी कधी चुकीच्या पद्धतीने कोणाला त्रास दिला नाही. विरोधक जरी आला तरी विरोधकाला मदत केली. एखाद्याने सांगायचं का आम्ही संकटकडे गेलो आणि त्याने आम्ही विरोधक असल्यामुळे आम्हाला मदत केली नाही, असं एक उदाहरण दाखवायचं. अरे प्रत्येकाला मदत केली, कोणाला पक्ष विचारला नाही, कोणाला पार्टी विचारली नाही. हे सांगण्याची गरज आता लोकांना राहिलेली नाही. आपण प्रत्येक घराघरात गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात जे उमेदवार होता तो कुठला होता? आपल्या तालुक्यातले होते. आता लोकसभेचा उमेदवार कुठला? उत्तरेचा. आणि दुसरा उमेदवार तुमच्या घरातला आहे ना, तुमच्या घरातला उमेदवार आहे. हे लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. देत्यान पैसे पाठवत्यान, उद्या सरपंचाला म्हणत्यान हे पैसे धर, ग्रामपंचायत सदस्याला म्हणत्यान हे धर, या पुढाऱ्याला म्हणत्यान ते धर. अरे काय आपलं कायम कुटुंब चालवणार आहे कधी? त्यांना सांगा हे पैसे घेऊन जा. ही भूमिका मांडण्याची गरज आहे. 4 मीडियावाल्यांना बरोबर घ्यायचं, त्यांच्या विचाराच्या लोकांना काहीतरी बाईट द्यायला लावायची. यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे ना.
आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही, उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने आता निवडणूक हातात घेतली पाहिजे. जे जे मेन कार्यकर्ते माझ्या बरोबर फिरणारे, ज्यांनी दिवाळीच्या टायमाला फराळ वाटपाच्या पत्रिका वाटल्या, ज्यांनी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचे ज्यांनी पासेस वाटले, त्या कार्यकर्त्यांनी अजून बाकीच्या लोकांनी आता सांगितलं पाहिजे ना, आम्ही 1 महिना देणार, आम्ही आता निवडणूक होऊस तर आम्ही तुम्ही सांगा ती जबाबदारी आम्ही घेतो. प्रत्येक गावागावात आपण त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता गेला पाहिजे. प्रत्येक गावागावातल्या त्या ठिकाणी आपल्या काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे आता स्वइच्छेने पुढे आलं पाहिजे. मी सांगण्यापेक्षा स्वइच्छेने प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे. आमच्यावर जबाबदारी द्या. पण जर एखादा कार्यकर्ता जर आपल्याला त्याच्यावर जर जबाबदारी दिली एखाद्या गावाची, त्याबरोबर 2 नंबरच्या कार्यकर्त्यांनी ते गाव पॅक ठेवायचं काम केलं पाहिजे. त्या कार्यकर्त्याने गावातच थांबलं पाहिजे. गावात कोणी डपड्या डुपड्यावाले येतात का? गावात त्या डायऱ्या डुबऱ्यावाले येतात का? बघा आता तर कुणीतरी मला मगाची व्हॉट्सअपला दाखवलं, कुठला शिक्षक जर प्रचार करताना दिसला तर तो डायरेक्ट निलंबित होतो. त्यांचे आय कार्ड बघा, आय कार्डावर नुसतं बघून मला व्हॉट्सअप नका करू, हे अमुक अमुकची गाडी आलं, तू काय तू कर ना. बघू आपल्यासाठी निवडणूक आहे ना, जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि ही निवडणूक आपल्याला कुठल्या परिस्थितीत नाही, कुठल्या पण ताकदीने ही निवडणूक जिंकायची. आपल्याला या प्रस्थापित लोकांना दाखवून द्यायचं, अरे सर्वसामान्य लोकांची जेव्हा ताकद एक वाटते ना, त्यावेळेस त्यांना घरचा आहे दिल्याशिवाय लोक राहत नाही. अरे तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो. आज सांगितलं होतं का अमुक अमुक साहेबांकडले पैसे, अमुक अमुककडले पैसे. अरे तुमच्याकडे पैसे पण आमच्याकडे लोक आहे ना, आमच्याकडे लोक आहे. विकासावर बोललं पाहिजे. तुमच्या आजोबांनी जे आश्वासन दिले, भुईदंडाने पाणी आणू दिले ना, बरोबर आहे ना अध्यक्ष, भुईदंडाने पाणी आणू. अरे तुम्ही सांगता की आम्ही 70 वर्ष झाले, 60 वर्ष झाले आम्ही जिल्ह्यावर राजकारण करतो, जिल्ह्याच्या सत्ता आमच्या ताब्यात आहे. एखादा तुम्ही चांगला प्रोजेक्ट आणला सांगा ना साहेब. एखादा प्रोजेक्ट आणला का तुम्ही मतदारसंघात सांगा जिल्ह्यासाठी काय केलं. अरे तुम्ही स्वतः तुमचं मेडिकल कॉलेज असताना तुम्ही जिल्ह्यात 1 मेडिकल कॉलेज आणू शकत नाही शासकीय, 1 मेडिकल कॉलेज नाही आणलं. एक कुठलं शासकीय कॉलेजेस आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आणले का? नाही आणले का आपले कॉलेज बंद पडते म्हणून त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा उभी नाही केली. माझ्या नगर जिल्ह्याच्या उपर जिल्हा रुग्णालयासाठी कुठल्या पद्धतीने फंड आणायचा प्रयत्न केला नाही. आमचं विळद घाटातलं हॉस्पिटल चाललं पाहिजे, म्हणजे आमची यंत्रणा चालली पाहिजे. लोकांना फक्त निवडणूक आले का आश्वासने द्यायची, भुईदंडाने पाणी आणू, याने पाणी आणू, त्याने पाणी आणू, काय सांगा ना. म्हणजे लोक फक्त भुलभुलाया करायचा. निवडणुकीला लोकांना फक्त आश्वासने द्यायचे, लोकांना निवडणुकीला फसवायचं. प्रत्येक तालुक्यात 4-6 हाताशी धरायचे बगल बच्चे. अरे त्या बगल बच्च्यांचा समाजासाठी शून्य त्याग आणि यांचा पण समाजासाठी शून्य त्याग. त्या बगल बच्च्यांना एकच सांगा, तू तुझ्या साहेबाला फोन कर, मी माझ्या निलेश लंकेला फोन करतो. निलेश लंकेचा फोन नाही उचलला गेला, 15 मिनिटात अर्धा तासात नाही रिटर्न आला तर आमच्या लोकसभेच्या निवडणुकीतून बाजूला करायला सांगू आम्ही. तू फोन लावतोय उचलितो का बघ आणि म्हणा मी तुझ्यासाठी 2 दिवस बसून राहतो, फोन उचलतो का? फोनच लागणार, फोनच लागणार नाही ना. 24 तास 365 दिवस प्रत्येकाला सेवा देण्याचं काम ह्या दिनेश लंकेने केलं. स्वतःसाठी कधी आजपर्यंत जगलो नाही, स्वतःचा कधी विचार नाही केला. आजारी असतो तर बघितला असून तुम्ही, आजारी जरी असतो तर डॉक्टरला सांगितलं सलाईन काढ, मला या कार्यक्रमाला जायचं, त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याला अडचण आली, मला तिकडे जायचं. कधी विचार नाही केला. रात्री अपरात्री जर हॉस्पिटलच्या बाबत एखादी घटना घडली, कुठं जरी ऍक्सिडेंट झाला तर कधी विचार नाही केला. आहे त्या कपड्यावर त्या हॉस्पिटलच्या लोकांना मदत करायला गेलो. काल परवाचे त्या शिर्डी आपल्या श्रीगोंद्याची घटना बघितली असेल. आम्ही चालू रोडनी चालून 1:30-1:45 वाजता एक ऍक्सिडेंट झालेला होता. घाई आम्ही त्या क्षणात उतरलो. लोक असे मजा बघत होते कडे, काय आम्ही बरोबर आपण होतो ना, लोक मजा बघत होतो, आम्ही मजा नाही बघितली. आम्ही पेशंटला हात लावला, ते म्हणायचे 108ला येड्या, म्हणलं 108 व्यवस्थित मरण ना येड्या. उतर आम्ही लगेच उचललं ना, आम्ही आमच्याच गाडीत टाकलं, आम्ही उतरलो. म्हणलं याला पहिलं हॉस्पिटलला पाठवा. दुसऱ्या दिवशी त्या पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला, तुम्ही मदत केली योग्य म्हणून मदत, आमचं पेशंट वाचलं. काय अरे ही भावना आहे ना, या वेदना आहे. 288 मध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी आणणारा आमदार कोण असेल त्याचे ज्याचं नाव लौकिक झालं ते म्हणजे निलेश लंके, तुमचा आमदार. मी नाही सांगितलं,
हे मी सांगितलं नाही, हे मुख्यमंत्री सहाय्यता आरोग्य निधीच्या विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की सगळ्यात जास्त राज्यात कोणी पैसे दिले असेल ते निलेश लंके. अरे हे दुःख मला माहिती आहे, हे वेदना मला माहिती आहे. एखाद्या पेशंटचं जर त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी जर प्रकरण बसलं नाही आणि त्याचं जर खासबाब करायचं असलं तर 3-3, 4-4 तास मुख्यमंत्र्याच्या दारात मीटिंग होऊस तर बसलो एका पत्रावर सही घेण्यासाठी. मला माहिती होतं माझे 3 तास गेलेले चालतील, पण मी जर एखादी सही घेतली त्या एखाद्या कुटुंबाचा जीव वाचणार. काल परवाची घटना रफिक भाई असताना, रफिक भाई नाही आहे सतीश आहे आमचं सतीशराव करंजीचे एक पेशंट, लमाण समाजाचा एक मुलगा, राठोड नावाचा मुलगा, हॉस्पिटल चिल्ड्रन हॉस्पिटलला मुंबईला हॉस्पिटलने सांगितलं किती 4.5 लाख रुपये खर्च सांगितला. हॉस्पिटलने सांगितलं 4.5 लाख रुपये लागतात. पोराने सगळीकडे प्रयत्न केले, मुख्यमंत्री सहाय्यताचं प्रकरण केलं, प्रकरण रिजेक्ट झालं. पोराची जगायची इच्छाशक्ती, वालचं ऑपरेशन, पोरगा मला मला जगायचं काही करा. त्याला कोणीतरी सांगितलं, आमच्या रफिक भाईने सांगितलं निलेश लंकेकडे जा तुला मदत करी. ते पोरगा मला शोधित आलं, मला म्हणला काही करा मला मदत करा, मला जगायची इच्छा आहे. मला माझ्या घरच्यांची परिस्थिती नाही, त्यांनी 1-2 ऑपरेशन माझ्या याच्या आधी केले. घरच्यांनी वावर इकडे जेवढे होतं नाही तेवढं इकलं. आता मला परत माझ्या शेवटचं ऑपरेशन आहे, मला मदत करा राव, मला जगायची. मी त्या पोराला म्हणलं तू मला घातला ना, गळ्यात हात घातला, म्हणलं घाबरू नको, मी काही करी ना म्हणलं, पण तुझं ऑपरेशनच करून देईन हे बघ म्हणलं. मी दुसऱ्या दिवशी आमचं मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं प्रकरण केलं. मला त्या दिवशी ठाण्याला मिटिंग होती. ठाण्याला मिटिंग आपल्या याच्या कामोट्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची मिटिंग होती, बरोबर नाना भाऊ? कामोट्याच्या कार्यक्रमाची नियोजन मिटिंग ठाण्याला होती. ठाण्यावाल्यांना वेळ दिला आम्ही 7 वाजता वेळ दिलेला होता, पण मला त्या पोराचं पत्र होतं, सगळे कामं झाले. त्या पोराच्या पत्रावर सही घेणं गरजेचं होतं, कारण मला त्या पोराचा चेहरा माझ्यासमोर दिसत होता. नाही हे राजकारण मिटिंगा फिटिंगा लेट झालेलं चालतं, पण हे पत्र म्हणजे एक जीव आहे राव. म्हणजे मी 6 वाजता मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर बसलो, 9:30 वाजता मुख्यमंत्री साहेबांची मिटिंग संपली, पण तिथंच बसून राहिलो. मला बरेच जण काय काम आहे, नाही राव मला पत्रावर सही घ्यायची. एक जण म्हणला हे टपाला टाकू, आमदार लोक नाही, हे पत्र माझ्यासाठी एखादी 1 कोटी रुपयाचं काम महत्वाचं नाही, पण माझ्यासाठी हे पत्र लय महत्वाचं. हे पोरगाचा जीव वाचणार आहे. मी त्या पत्रावर सही घेतली 9:30 वाजता. 9:30ला सही घेतली. ते पत्र आमच्या संतोषकडे दिलं. म्हणलं उद्या हे पत्र जमा कर. त्या पोराला पैसे जमा झाले, ऑपरेशन झालं. मी भेटायला गेलो, त्या पोराच्या आणि आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणले हे पोरग जे दिसते तुमच्यामुळे दिसते काय? अरे हे जाणीव असताना माणूस, एखाद्या गोरगरिबाचं पोरग जर उन्हात आणायचं चाललं तर निलेश लंकेला त्याच्या व्यातनाचा आणवतात. मी खाली गाडीत उतरतो त्याला गाडीत घेतो, नाही म्हणजे 200 रुपये धरे बाळा आणि चप्पल घेऊन ये पैसे. अरे हे दिवस आपण सोसलेले आहेत ना, हे दिवस आपण भोगलेले. एखाद्या गरीबाचं 4 किलोमीटर 5 किलोमीटर जर पोरग पायी जात असेल, शाळेतले मुलं जर पायी जात असेल तर आपण त्यांना सायकल घेऊन देतो. काय घेऊन देतो? हे दुःख माहिती आहे आपल्याला. आपण सत्काराच्या बदल्यात लोकांना जाहीर आवाहन करतो, आम्हाला शालेय साहित्य द्या, आम्हाला त्या ठिकाणी वस्तू स्वरूपात काहीतरी द्या, शालेय वस्तू स्वरूपात. अरे त्या शालेय साहित्यातून मला माहिती आहे तर माझ्या गोरगरिबाच्या मुलांचं चांगल्या दर्जाचं शिक्षण होणार आहे, माझ्या गरीबाच्या कुटुंबातले मुलं शिकणार आहे. एवढं शांतपणाने वागण्याचा आपण प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूने राजकारणामध्ये फक्त चुकीच्या पद्धतीने हॅमरिंग करणे, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम त्या ठिकाणी बऱ्यापैकी केलं जातं. अधिकाऱ्याला फोन केला जातो, महसूलच्या विभागातले बघितलं कर्मचारी 40 लोकांच्या एका दिवशी बदल्या केल्या. 40 ना 47. अरे ते कुठंतरी माझ्याबरोबर हाय बाय करीत असते. तुमच्या विभागाचे कर्मचारी ना, म्हणलं निलेश लंकेच्या जवळचे कोण कोण कर्मचारी यादी काढा, सगळ्यांचे बदल्या करून टाकले. अरे ते आधी ते कर्मचारी आहेत ना, ते गेले मॅट मध्ये, त्या मॅटने आदेश केला बदल्या बिदल्या कॅन्सल करा. अरे एवढं खालच्या लेवलला. अरे तुम्ही जेवढा त्रास देता ना तेवढे लोक माहीत उद्या करणार. म्हणजे इतक्या चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम केलं जातं. त्यामुळे ही वेळ आहे आज आपल्याला, ही वेळ निर्णय घेण्याची वेळ आलेली. काल निर्णय घेण्याची वेळ आलेली. अरे आपली पण विधानसभा आनंदात होती ना, आपली विधानसभा आनंदात होती, सगळं सुखाने होतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत कुणी काही चर्चा करू द्या. आज लोकांचं जनभावना अशी होती की आपण फॉर्म भरला असता आणि शेवटच्या समारोपाच्या सभेला आलो असतो तरी लोकांनी निवडून दिलं असतं. एवढं तर वातावरण निर्माण केलं ना आपण तालुक्यात.
एवढं वातावरण निर्माण केलं, सगळं आनंदाने होतं. अरे पण तुम्ही एकदा आम्हाला डावाचणार, दोनदा डावाचणार, आईला आम्ही पण स्वाभिमानी आहे ना राव, आमच्या पण रक्तात काहीतरी पाणी आहे ना, हमने भी कुछ ना कुछ दम आहे ना. हा यायला शेपूट घालून बसणारी अवलाद आपली नाही ना. एकदा सहन करू, दोनदा सहन करू, 4 वेळा सहन करू. मी तर बऱ्याच वेळा सांगितलं, निलेश लंके स्वतःच्या छातीवरला वार सहन करू शकतो, माझ्या कार्यकर्त्यांवर वारंवार जर कुणी वार केला ना तर मी हा वार कधी सहन करणार नाहीये. वारंवार सांगतो मी, आज जी किंमत तुम्हाला मोजायला लागते ना, फक्त माझ्या कार्यकर्त्यांच्या छातीवर वार केला ना त्याचीच ही किंमत आहे. त्यासाठीच हा निर्णय घेण्याची वेळ आलेली, त्यासाठीच हा निर्णय घेण्याची वेळ आलेली. आणि कुणी काही बोलू द्या, कुणी काही बोलू द्या, कम से कम 2 लाख कम से कम. ही निवडणूक ही कुठल्या पुढाऱ्यांच्या हातात नाही राहिली. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली. मी काल परवा शेवगाव भागात होतो, राजू भाऊ बरोबर होतो. कुठे गेलं राजू भाऊ? मला तिथं आपल्या शेवटच्या 1-2 गावात कार्यकर्ते भेटले, त्यांनीच सांगितलं, तुम्ही जरी म्हणले ना मला मत नका देऊ, आता आम्ही ऐकतच नसतो म्हणजे. मी पण चाचपणी करीत होतो ना, मला पण वाटलं असं जुळलं तर बघू. शेवट मी पण जनतेचा कौल घेतला ना, म्हणजे लोकांना काय वाटत ना तोच उमेदवार द्यावा लागेल गड्या. आता आपल्याला काय वाटत ना त्याच्यापेक्षा लोकांना काय वाटत ना तेच उमेदवार देऊ. अरे तुम्ही जर कायम जरा आम्हाला शेवट आमच्या पण कुठंतरी हे लागतं राहू. आपण पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहे ना. एकदा जो वारंवार अन्याय सहन करतो त्याच्या इतका गुन्हेगार तर कुणीच नाही. एकदा सहन करू मेजर, बरोबर ना, 2दा सहन करू, थोडस सहन करणारे तिथून मी आलो तिकडे आपण नाही ना. तेवढा आम्हाला पण कुठेतरी स्वाभिमान आमचा पण दुखावण्याचा जर तुम्ही वारंवार प्रयत्न करीत असतील. त्यामुळे माझं तालुक्यातील सर्व मान्यवरांना सुद्धा सांगणे, आपण शहाणपणाने वागारे. गावागावातले काय शिवसेनेचे आपले मतभेद असताना ते बाजूला ठेवा. शिवसैनिकाच्या दारात आपण जा, शिवसैनिकाला सांगा काय राजकीय जीवनामध्ये राजकारण कालखंडामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर आम्हाला पदरात घ्या, सांगा ना, बोला ना. काँग्रेसचे कोणी कार्यकर्ते असते ना आपल्याकडून दुखावले असते त्यांच्याकडे जा. शेवट तुमच्याकडे आता तुमच्याकडे ही भूमिका आहे, तुम्ही आता आयोजकाच्या भूमिकेत, तर प्रत्येकाच्या दारादारात गेलं पाहिजे. नाही तर आज पण जर तुमचा स्वाभिमान असेल नाही मी कसं काय जाऊ त्याच्याकडे, मी कसं काय, तुम्ही याच्याकडे नाही जायचं त्याच्याकडे नाही जायचं. निवडणूक निघून गेल्यानंतर आपण हे सगळं हातातून गेल्यानंतर पस्तावा केल्याशिवाय काय आपल्या हातात राहत नाही. मुळे प्रत्येकाच्या गावागावात आजच जायला सुरुवात करा, गावातल्या याद्या काढा. शिवसेनेच्या विचारसरणीचे कोण कार्यकर्ते, अजून वेगवेगळ्या पक्षाच्या विचारसरणीचे कोण कार्यकर्ते, त्यांच्याकडे जा. काय झालं गेलं असेल, चूक झाले असेल तर माफ करावं आम्हाला. आता आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्या तालुक्याचा स्वाभिमान असू, आपल्या तालुक्यासाठी असू, एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांना सांगा, हे सगळ्यांना सांगा. आपल्या तालुक्यात तशा 2च प्रभावी ताकदी, एक म्हणजे राष्ट्रवादीची आणि दुसरी म्हणजे शिवसेनेची, तिसरी नाही. तिसरी ताकद नाही. दापड्यावाल्याला माहिती, जाहीर आव्हान 1000 लोक गोळा करावं, करू शकत नाही. 1000 लोक एक समाजाचे हे दलाल सगळे एजंट, यांचं समाजाचं काही घेणं नाही. त्यांच्या आम्ही सगळे पडू नका रे भाऊ, अमुक लय मोठा आलाय लोक, आणि निवडणुकीत फुगू नका, रुसू नका. काय असेल ना मला येऊन डायरेक्ट सांगा ना. समोरच्या आता लय गोड बोलते, ते छान छान बोलते, 13 तारखेनंतर हे तुम्हाला दिसायला सुद्धा दिसणार सुद्धा नाही, हे समजून सांगा. माझ्याकडून काय चूक झाली असेल ना तर मला सांगा ना, ही तुझ्याकडून चूक झाली, आम्हाला अशा पद्धतीची वागणूक मिळाली तर तुम्ही कुठल्या जरी म्हणण्यावरून जर एखाद्या कार्यकर्त्याचा जर गैरसमज निर्माण होत असेल, तर मी एखाद्या कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक त्रास दिला
असं कधी नाही झालं. मी तरी सांगू शकतो माझ्याकडून कधी कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. मुळं निवडणुकीच्या टायमाला कुणी सक्षम न्यूज 24